नमस्कार मंडळी, लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण आलो पुणे शहरात आणि आज आपल्या बरोबर असणार आहेत ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किन केअर, मेकअप, DIY, फॅशन आणि हादाडी हे सगळे विषय कव्हर करणारे दोन कमाल मराठी इन्फ्लुएन्सर्स। नमस्कार आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आजचा व्हिडिओ तुम्ही थंबनेलवरनं बघितलंय त्याप्रमाणे अलीकडेच मी जेव्हा पुण्याला गेले होते, उर्मिला निंबाळकर आणि सुकीर्त गुमास्ते या दोघांचाही इंटरव्ह्यू होता। त्यासाठी जेव्हा मी पुण्याला गेले तेव्हाचा असणार आहे। खरं तर तुम्हाला ना मी युजुअली तिकडे जातानाची जर्नी दाखवते, काय काय किस्से घडतात ते दाखवते, मी तुमच्याशी गप्पा मारते, पण हा प्रवास इतका लक्षात राहणारा होता की म्हणजे एक एक करून सांगायचं तर इथून कॅमेरा घेऊन आम्ही पुण्याला जाणार होतो, 2 कॅमेरे, आणि ते खूप जड सामान होतं आमच्याकडे। परत तिथून येतानाही वेगळा गोंधळ झाला, खूप काय 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 घडलं। त्याच्यामध्ये मला जितकं पॉसिबल झालं शूट करणं तितकं मी केलंय। भारी व्हिडिओ आहे, तुम्ही स्टोरी ऐकल्यावर तर म्हणजे खुशच होणार। तुम्ही म्हणाल वा सिद्धी किती छान मेहनत करतेस तू, आय होप तुम्ही असं म्हणाल। तर अजिबात वेळ न दवडता लगेचच व्हिडिओ सुरू करूया। आणि बाय द वे, हा व्हिडिओ जेव्हा मी टाकते तेव्हा ऑलरेडी उर्मिला आणि सुकीर्तच्या इंटरव्ह्यूचा व्हिडिओ लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह झालेला आहे। एक भाग झालाय, दुसरा भाग मंगळवारी येणार आहे। त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा वेळ काढून तो व्हिडिओ नक्की बघा। इंटरव्ह्यूमध्ये पण खूप कमाल गप्पा झाल्या, छान तास 1.5 तासाचा इंटरव्ह्यू झाला होता। त्याचा एक भाग मी म्हटलं तसं ऑलरेडी आपल्याकडे पब्लिश झालेला आहे, दुसरा भाग येत्या मंगळवारी म्हणजे उद्या येणार आहे। आज मी सोमवारी हा व्हिडिओ बनवते तर त्याच्यामुळे। आणि येस, बाय द वे, हा माझा लुक मी आत्ता केलाय, इंट्रो मी नंतर शूट केला होता, त्याच्यामुळे सांगते कसा वाटतोय इंट्रो पुरता लुक ते पण कमेंट मध्ये सांगा। अजिबात वेळ दौडूया नको, लगेच सुरू करूया। तर झालं असं की एकाच दिवशी 2 सिरीजचं शूट असल्यामुळे मुंबईत आणि पुण्यात दोन्हीकडे कॅमेऱ्यांची गरज होती, कॅमेरामॅनची सुद्धा गरज होती। त्यामुळे मला असं सांगितलं की तू एक कॅमेरा घेऊन पुण्यात जा आणि तिथे जो एक कॅमेरा हँडल करायला येणार आहे तो येईल, त्याला तुम्ही पुढे भेटालच। त्याच्यामुळे इथून युज्युअली मी मदत करते, ट्रायपॉड उचलणं असो, कॅमेरा उचलणं असो, कधी कधी अगदी क्वचित। पण आता या वेळेला मला मुंबईपासून ते अगदी पुण्यापर्यंत हा सगळा कॅमेरा, ट्रायपॉड, लाईट वगैरे सगळं घेऊन जावं लागणार होतं। ह्या माझ्या कलिग्समध्ये दिसत आहेत, शमिका मॅडम। तर सांगायची गोष्ट अशी की त्या दिवशी जेव्हा शृंखलाचं केळवण झालं तेव्हापासून मग मी हा कॅमेरा आणि हे सगळं दाखवते तेवढं सगळं सामान घेऊन गेले। आणि ट्रेनने प्रवास जेव्हा केला, ट्रेनने मला बरं पडतं त्याच्यामुळे आम्ही ट्रेनने गेलो, पण अजिबात म्हणजे बोट ठेवायला सुद्धा जागा नव्हती। सरांना CST वरनं ट्रेन पकडल्यामुळे थोडीशी जागा मिळाली होती, पण ते पण अगदी गर्दीतच बसले होते। इथे असं कॅमेराची बॅग नंतर अगदी लोणावळा गेल्यानंतर ठेवली आणि मग असे उभे होतो। हळूहळू संपूर्ण 4 तासाचा प्रवास उभं राहून केला। परत येताना जी गडबड झाली ती आहेच, तेव्हा सुद्धा उभं राहूनच आलो, पण असा हा सगळा प्रवास झाला। एरवी इंटरसिटीला वगैरे एवढी गर्दी नसते, पण ही उद्यान एक्सप्रेस असल्यामुळे खूप गर्दी होती। अशा प्रकारे आलेलो आहोत पुण्यात, खूप अतिशय मेहनत घेऊन, परिश्रम घेऊन। आणि आता इकडून आधी ऑफिसला जायचं पुण्याच्या, आणि तिथे पण भेटवते, माझे सगळे टीममेट्स तिकडे आहेत, त्यांना भेटवते आणि मग तिथून आपण शूटला जाऊया। 2:30 वाजताचं शूट आहे, परत रिटर्नही यायचं आहे आणि सामान, गर्दी सगळं तुम्ही बघितलं। आता बघूया पुढे काय काय होतं, आधी खाणार थोडंसं आणि मग भेटवते पुढे। सर पण आहेच आणि बाकी पण सगळ्यांना भेटवते। अशी काही थंडी नाही इकडे म्हणा, थोडं दुपार आहे म्हणून असेल कदाचित। चला बघूया पुढे। पुणे स्टेशनवरून रिक्षा करून आम्ही पोहोचलो बालगंधर्व चौकात, जिथे आमचं ऑफिस आहे। तिथे गेल्यावरती पहिले या रस्त्यात दिसला तो पेरू खाल्ला, कारण प्रचंड भूक लागली होती। आणि मग आम्ही ऑफिसच्या सगळ्या कलिग्स बरोबर जेवायला जाणार होतो। खरं तर माझ्याकडून खूप अशी मिस्टेक अशी झाली की मी ठरवलं होतं की तुम्हाला एक करून सगळ्यांना भेटवेन, कारण तिथे पण माझी सगळी टीम आणि प्लस काही सिनियर्ससुद्धा आहेत। पण आम्ही जेवायला गेलो, जेवणाच्या नादात मी सगळं जेवण वगैरे शूट केलं आणि नंतर त्यांची
अशी ओळख करून द्यायला राहूनच गेली. मी म्हटलं येताना करेन, पण शूटला आम्हाला इतका उशीर झाला की तिथून येईपर्यंत मग आम्ही थेटच पुण्याला गेलो, स्टेशनला गेलो. जाऊ दे, पुन्हा जाईन तेव्हा पुन्हा नक्की भेटवेन. तत्पूर्वी आम्ही जिथे जेवायला गेलेलो तिथली गोष्ट सांगते. हे पराठा हाऊस म्हणून बालगंधर्व चौकातच एक छान हॉटेल आहे. तिथेही सरांनी मिनी थाळी घेतली होती आणि मी पराठा घेतला होता अगदी स्वस्त दरात. आणि जे एक म्हणतात ना, म्हणजे दिल्लीतले पराठे वगैरे कशी हे असते, सोशल मीडियावरती फार त्याची क्रेज असते, त्या पद्धतीचं जेवण होतं. हा तुम्ही बघताय तो मी घेतलेला पराठा आय गेस कोल्हापुरी पनीर पराठा होता. आणि बाकीच्या सगळ्यांनी टिफिन आणले होते. मी इथे त्यांचे चेहरे दाखवले नाहीत कारण मला त्यांना तुम्हाला स्पेशली भेटवायचं होतं, जे राहून गेलं. बाय द वे पराठा एवढा मोठा होता, तो खाईपर्यंतच एकदम पोट भरलं होतं. पण त्या सगळ्यांनी खूप आग्रह केला की ही लस्सी नक्की प्या. तर खाऊन झालं आणि झाला उशीर आणि आता आम्ही निघालोय. ते प्रदीप सर ह्यांनी उशीर नाही केला म्हणून. आणि आज आपल्या बरोबर आणखी नवीन आमच्या टीम मधला नवीन मेंबर आहे. नवीन म्हणजे टीम मधला नवीन नाहीये, या इन्फ्लुएन्सरच्या टीम मधला यशची पण एक छान सिरीज चालू होती लोकसत्तावर, गोष्ट पुण्याची. त्याचे पण आता पुढे मागे येतील भाग नवीन, ते पण बघा तुम्ही. आणि आता दाखवते उर्मिला ताईच्या इकडे गेल्यावर काय काय होतंय वगैरे वगैरे. स्टे ट्यून. ॲक्च्युली उशीर याच्यामुळे झाला, लस्सी काट्याने पियत होती. छान मस्त. किती बिंज केलेत बघ तुझं व्हिडिओ. किती मला आनंद वाटतोय. असं कोणीतरी केलं ना की खूप छान वाटतं. अभ्यास करून आला की छान वाटतं. येस. सो पहिला प्रश्न माझा असा आहे, आपण थोडं ना ब्रेन स्ट्रॉमिंगने सुरुवात करूया आपल्या गप्पांना. तर युट्यूब नाव ना त्या चॅनलची जी कॅटेगरी आहे किंवा जे निश आहे ते प्रेझेंट करतात. तुम्हा दोघांच्याही चॅनलची नावं तुमच्या नावानुसार आहेत, उर्मिला आणि सुकीर्त. पण मला असं वाटतं की तुमच्या नावाचाही एक अर्थ असेल आणि तो कुठेतरी तुमच्या कॉन्टेंट मधून लोकांपर्यंत व्ह्यूज कमी होत होते, खरं तर डाऊन झाले होते. आणि तो जो व्हिडिओ आहे तो खूप म्हणजे ज्या पद्धतीने तो वर्क झाला तो टर्निंग पॉईंट होता. तिथे आम्हाला खूप उभारी मिळाली की नाही आता वर्क होणार आपल्या गोष्टी. आणि तो मिलियन्समध्ये गेला तो व्हिडिओ. आणि त्यानंतरचा साडी कशी नेसावी 2 मिनिटात हा पण व्हिडिओ होता. तर तो टर्निंग पॉईंट होता असं मला वाटतं. आणि माझ्या बाबतीत मी असं सांगेन, खरं सांगायचं तर उर्मिलाच्या चॅनलवरती मी ट्रॅव्हल व्हिडिओ करत होतो, तिला रिलीफ मिळावा म्हणून, कारण ती कंटिन्यूस करत असते. म्हणूनच उघडला तर मी म्हणून पहिला व्हिडिओ हाच टर्निंग पॉईंट मी म्हणेन, कारण कसं आहे की आम्ही डेडिकेटेड चॅनल काढतो. हा असं होतं. वजनापासून वेळेत गोष्टी घडत नाहीयेत, जबाबदाऱ्या पूर्ण होत नाहीयेत, लक्ष नाहीये, प्रेम कमी आहे, सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये बोलता आल्या पाहिजेत. नाहीतर झालं असं खोटं चालतं मध्ये. नाहीतर मी जवळजवळ 8 वर्ष वगैरे पत्रकारितेच काम करत होतो आणि मला खूपच सॅच्युरेशन आलं होतं. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि त्यावेळेस उर्मिला मला म्हणले की तू जॉब सोडून दे. म्हटलं आपण सोडून दिल्यावर काय, कारण मी पैशांची बाजू बघते, तू घर सांभाळ, तुला काहीतरी मिळेपर्यंत काही महिन्यांनी किंवा वर्ष लागेल, तुला काहीतरी मिळेल नवीन. आणि मग तेव्हा आणि मग अशा वेळेस हातात काही नसताना मी नोकरी सोडून मी हाऊस हजबंड झालो होतो. आणि उर्मिला 13 तास शूट करायची. आणि ॲक्च्युली तो काय पण खूप शिकवणारा मला होता. मला असं वाटतं की तो छान. मग खरं तर तो स्ट्रगल होता तो खूप, पण त्यात पण गंमत होती. जसं आता कॉलेजमध्ये असताना नाही का आपण एक चहा शेअर करून पितो, पण त्या आठवणी आपल्याला. तर मंडळी असा झाला उर्मिला आणि सुकीर्तचा इंटरव्ह्यू. आणि नंतर खूप घाई गडबडीत आम्ही निघालो घरी यायला. खूप उशीर झाला होता त्यामुळे फार काही शूट नाही केलं. येताना सुद्धा जोधपूर एक्सप्रेस पकडली आणि खूप उभं राहून आम्ही घरी पोहोचलो. हे पटकन घाई गडबडीत काढलेले फोटो दाखवते. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. पुढचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईन. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बाय बाय.